ओम नमो भगवते वासुदेवाय. सप्तम स्कंद प्रथम अध्याय. पहिल्या अध्यायामधला 7वा स्कंद मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जय जयाजी सर्व समास, जय जयाजी प्रियोत्तमा, जय जयाजी गुणधामास, सुहृदयद शांत तुझ नमो. ज्याचे पांडव कुळ पवित्र, जो सुखाच्या कुपेसी पात्र. राजा परीक्षिती भक्त विरक्त, शंका पुसे व्याससुता. हे ब्रह्मा शकुनाथा, शंका येतसे माझ्या चित्ता. भगवान सकळांचा सदृढ असता, दैत्य मारित कासया. प्रिय आत्मा सका सम, शांतदांत स्वय निर्गुण. वृत्ती कासया धरी विषम, दैत्य मारी पैजने. गुरु व्यासांचे करोनी स्मरण, श्री शुक करीती शंका निरसन. अज अव्यक्त स्वय निर्गुण, भगवान प्रकृती परसे. स्वमायेच्या गुणी प्रविष्ट होऊन करी लीला नाटक. तेने बाधकता प्राप्त, स्वेच्छा पावे ईश्वरू. राजसूय यज्ञ युधिष्ठिरासी, आदी शंका तुझ्या ऐसी. मारले दंतवक्त्र शिशुपालासी, भगवान श्रीकृष्णे ज्यावेळी. भक्त ज्ञानी या माझे श्रेष्ठ, नारद महर्षी होते तेथ. त्यांना शंका विचारित, धर्मराजा नम्रपणे. शिशुपाल आणि दंतवक्त्र हरीशी शिव्या देती नित्य, त्यांच्या जीवेसी व्हावे कुष्ठ, ऐशी त्यांची पात्रता. त्यांना न मिळता दुष्टगती, केविली न झाले भगवंती. आश्चर्य वाटे माझे चित्ती, कृष्णे मारले का त्यासी. भगवान नारद भक्ताग्रही, ऐकोनी युधिष्ठिराची वाणी. आपण प्रवर्तले शंका निरसनी, बोध होण्या धर्मासी. जीव झाला देहाभिमानी, तेने शुद्ध बुद्धी. विषय धरोनी निंदा स्तुती करी प्राणी, तेथे पावे वैषम्य. देहाभिमान जासी दृढ, वधी दुसऱ्यास मूढ. हेतू त्यामागे स्वार्थ गाढ, पाप लागे त्यासी बा. परंतु ईश्वर अद्वितीय, आत्मा सदृढ समप्रिय. निराभिमान निरामय, परहितार्थ दंड करी. हरी मारी कोपे जासी, तोही पावे सायुज्यासी. श्रद्धा भक्तीने भजती त्यासी, त्यांची गती कोण जाणे. वैराने वा भक्तीने, भयाने वा स्नेहाने, कामाने वा उपाय अन्ये. मन लावावे हरिपायी. वैरानुबंधे जीव जैसा, होय तन्मन हरीचा सरिसा. भक्तियोगेही न होय तैसा, ऐसा माझा निश्चयी. भ्रमरे अडकविता कीटक, भये होय तद्रूप. काम भय स्नेह द्वेष, त्यांनी भजता सायुज्य. कामे गोपी, भये कंस, द्वेषे चैद्याद्वय नृप. सबंधे वृष्णी झाले तद्रूप, पांडव स्नेह झाले तैसेची. आम्हा करोनी भक्ती, नित्य झाली हरीची प्राप्ती. हरीशी पावता अखंड तृप्ती, शांत विरक्ती लाभतसे. वेनराज दुष्टमती, तेनेही धरली विरोध वृत्ती. परी पावला अधोगती, विन्मुख होता हरी लागी. दंतवक्त्र शिशुपाल, पूर्वीचे विष्णू द्वारपाल. कुमार शापे झाले असुर, हिरण्याक्ष हिरण्यकशपू. रावण कुंभकर्ण द्वितीय जन्मात, शिशुपाल दंतवक्त्र सांप्रत. नित्य वैरानुबंधे हरी सान्निध्यात, लीन झाले हरिपायी. युधिष्ठिर म्हणे नारदाशी, हिरण्यकशपूच्या पुत्राविषयी. द्वेष होता कासयासी, पुत्राभक्ती किमर्थजी. नारद सांगती कथानक, विष्णूने वदिला हिरण्याक्ष. भ्रातृवधाने बहु संतप्त, हिरण्यकशपू झालासे. द्विजगायी वर्णाश्रम, यज्ञ ही हरीची रूपे जाण. त्यांचे आरंभिले विध्वंसन, आदेश दिल्या दैत्यांना. हिरण्याक्षाच्या वधाने शोक सविग्र होती मने. माता भाऊजया आणि पुतने, शोक करती नाना परी. हिरण्यकशपू करी सांत्वन, शास्त्र संमत बोले वचन. आत्म्यासी नाही जन्म मरण, भिन्न देहादिकाहुनी. चंद्रबिंब पडले उदाकांत, उदक हालता दिसे हालत. तैसा आत्मा देहगत, सुख दुःख भोगे आंदोळे. उशी नर देशाचा राजा सुयज्ञ, रणी पावला वीर मरण स्त्रिया. झाल्या शोकमग्न, विलाप करती उच्च स्वरे. तेथे यमालापन उपदेश करी स्त्रिया लागोन. म्हणे मृत्यूलोकी नित्य मरण, शोक करणे व्रतासे.
वृद्धा लागी दुःख करती तेही पुढे मरणार असती. पांच भौतिक देह निश्चिती मृत्यू लागला त्या पाठी. जरी दैव असेल बलवान तरी रणीही न ये त्यासी मरण. गुही बैसला मरणा भिवून मरण ये निर्धारी. यास्तव सांडावा शोक आता ऐसे सांगा सर्व आत्मा. हिरण्यकश्यपू झाला तप करता मंदर पर्वत दरी माझी. एक पादांगुष्ठावर उभा राहून असुर दोन्ही बाहू केले वर. दृष्टी लावली आकाशी तेव्हा त्यांच्या मस्तकापासून तपोमयाचा निघे अग्नी. धूर दाटला चौबाजूनी त्रैलोक्य झाले संतप्त. ब्रह्मदेवाशी गेले शरण नकळे कैचा प्रगटला अग्र. ब्रह्मा विचारी मनी कारण तव कळले त्या लागी. हिरण्यकश्यपूच्या आश्रमात ब्रह्मा सोय आपणीत. पाहे वारुळ वाढले गवत शरीर खांदले मुंग्यांनी. हस्त स्पर्श दिव्य देही हिरण्यकश्यपू केला पाही. म्हणे वर मागावा लवलाही प्रसन्न झालो तुझ लागी. हिरण्यकश्यपू करी स्तवन ब्रह्मा देई मज वरदान. तुवा जे जे केले उत्पन्न त्याची हाते मरण नसो. घराचे आत वा बाहेर आकाशी वा भूमीवर दिवस असो अथवा रात्र मरण न यावे मज लागी. यक्ष किन्नर मनुष्य याती देव नाग असुर जाती मरण न यावे यांचे हाती. शास्त्राने वा अस्त्राने ऐसा वर दिला त्यासी हिरण्यकश्यपूचे हर्ष मानसी. जिंकिता झाला त्रैलोक्याशी स्वर्गलोकी वास केला. इंद्राच्या त्या स्वर्गमंदिरी पांचू पोवळ्यांची भरसबंदी. शुभ्र स्फटिकांच्या दिव्य भिंती वैडूर्याचे खांब होते. मौक्तिक सरांचे पडदे असती. पद्मरागाची आसने होती. दुग्ध फेन समशय्या असती शुभ्र आणि मृदुतम. पायी रुंजून पैंजण वाजती ऐशा देवांगना संचार करती. वस्त्रालंकारे मंडित असती सुगंध सुटत असे अंगाचा. ऐशा त्या दिव्य मंदिरी हिरण्यकश्यपू वास करी. सेवा करती परोपरी अष्टमहासिद्धी आणि मदी. देव गंधर्व विद्याधर विश्वावसू नारद तुंबर. सिद्ध ऋषी मुनी किन्नर स्तुती करती दैत्याची. वर्णाश्रमनिष्ठा लोक यज्ञ बहु दक्षिणायुक्त होते त्याचीच आराधना करीत. हा वीरभाग त्या देती. सर्व ऋतूत फळे फुले वृक्ष तै देऊ लागले. नांगरण्याविन पिकू लागले भूमी माझी तृणधान्य. इंद्रा समान दैत्यराय भोगू लागला दिव्य. परंतु होता अजितेंद्रिय भोगे तृप्ती नच झाली. इंद्र ऋषी देवगण गेले श्री विष्णूस शरण. म्हणती त्राही त्राही भगवान दैत्य मातला आतुरबळी. हिरण्यकशिपूस चार सूत त्यात प्रल्हाद होता ज्येष्ठ. श्री विष्णूचा परमभक्त शांत दांत कारुणी. सत्यवादी जितेंद्रिय सत्पुरुषांचे सेवी पाय. सर्व भूतांचा होता प्रिय विद्या विनय संपन्न. श्रेष्ठ पुरुषांचा विनम्र दास. भ्रातृवत वागे स्वमित्रास. पितृवत सांभाळितो दिनास. आत्मवत पाहे चराचर. त्याची प्रशंसा भक्त पाही करती ते तो नवल नाही. असुर शत्रू देवतेही नित्य स्तविती त्या लागी. निरंतर तो कृष्णरथ व्यवहारी वर्ते भानरहित. भगवत चिंतनी जोडले चित्त मुखे नारायण उच्चारी. जैसा कापिशाचग्रस्त अथवा जैसा मदिरा मत्त. भक्तीमध्ये मातला भक्त गाये नाचे हसे रडे. करिता भगवद गुण वर्णन अष्टभाव दाटती त्यास. जान जाला भक्त परायण महाभागवत प्रल्हादू. ऐसा पावनी निजसूत हिरण्यकश्यपू द्वेष करत. गुरु नेमिले षंडामर्क शिकविण्यासी प्रल्हादा. मांडीवरी बैसवनी प्रल्हादाशी दैत्यराज हर्षे पुसे त्यासी. सर्वोत्तम गोष्ट कवनैसी सांगे तुला आवडते. असद्ग्रहे समुद्रे द्विग्न जेणे होय आपले मन. आत्मपतनाचे हे साधन गृह अंधे कुपवत. ते टाकोनी जावे वनी चित्त लावावे हरिचरणी. हीच उत्तम गोष्ट म्हणी म्या मानिली बापाजी. हे ऐकता आला क्रोध पुत्राचा झालासे बुद्धिभेद. मनी पावला बहु खेद षंडामर्का पाचारी. रागे बोले षंडामर्कासी हेची शिकविता काय त्यासी यासी. आमुची शिकवण नवे ऐसी बुद्धी त्याची बोलत असे. एकांती नेवनी प्रल्हादासी षंडामर्क पुसती त्यासी. बुद्धी विरुद्ध तुला ऐसी कोणी बरे शिकविली. प्रल्हाद बोले त्यांना वचन त्याची. असो माझा प्रणाम आप परायचा मिथ्याभिमान. भासे ज्याच्या मायेने
षंडामर्का माझे ठाई, बुद्धिभेदासी ठार नाही. अभिमान गेला पायी, सर्वा ठाई तोच दिसे. ज्याची लीला असे दुर्घट, ब्रह्मादी काही न कळे स्पष्ट. तो परमात्मा सर्वश्रेष्ठ, बुद्धिभेद करी माझा. येतालो चुंबकाचे जवळी, लोखंड सहज भ्रमण करी. तैसा भगवान श्रीहरी, चित्त माझे आकर्षितो. ऐशा ऐकोनी उत्तराशी, हात लावती कपाळाशी. साम दाम दंड भेदेसी, शिकवू पाहती प्रल्हादा. तव कोणी एके अवसरी, हिरण्यकश्यपू पुत्रा विचारी. काय शिकलासी गुरूंचे घरी, सांग मजला बाळका. प्रल्हाद म्हणे बोले श्रेष्ठ वचन, भक्ती करणे उत्तम शिक्षण. भक्ती जी का नवलक्षण, अधिक उत्तम मज वाटे. श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन, अर्चन वंदन दास्य जान. सख्य आणि आत्मनिवेदन, नवलक्षण भक्तीचे. हरीचे कीर्ती करावी श्रवण, कीर्तनी गावे हरीचे गुण. सर्व भावे जावे त्यासी शरण, पादसेवन त्या या नाव. चित्ते करावे हरीचे ध्यान, मुखे करावे नामोच्चारण. मने करावे त्याच याचे स्मरण, स्मरणशक्ती तिची असे. जे जे काही आपणापासी, ते ते अर्पावे श्री विष्णूसी. जे देह जीव द्यावा त्यासी, हेची अर्चन श्रीहरीचे. दिले याचा अभिमान, तोही सांडावे समूळ जाण. सर्वांठाई हरीशी नमन, वंदन भक्ती या नावे. हरीचे द्वारी सडा संमार्जन. नाना पुष्पे आणावी तोडून, नाना उपचार सिद्ध करून. सेवा करावी दासवत, संत हरीच्या निजमूर्ती. त्यांची सेवा करावी निवृत्ती. दास्य भक्ती येणे रीती, निरभिमाने आचरावी. हरी आपला निज सखा, त्याच्या सुखे पावावे सुखा. गोप बाळाच्या समदेखा, संख्य भक्ती भावावी. अंतर्बाह्य समर्पण, जीवदशाही आटली जाण. नुरणे काही हरी वाचून, आत्मनिवेदन या नावे. चारी पुरुषार्थ चारी मुक्ती, सांडोनिया करावी शुद्ध प्रीती. हीच श्रेष्ठ परमभक्ती, मजला आवडे बहुतात. ऐसे ऐकोनी विरुद्ध वचन, दैत्य झाला क्रोधायमान. यासी विपरीत शिकवी कवन, यासी आना शीघ्र येते. प्रल्हाद म्हणे माझी मती, स्वपर कोणी नच शिकविती. हरीचे पायी जडली वृत्ती, सहजची झालो हरिभक्त. अदांत जे कोण ग्रहवर्ती, विषयार्थ नाना संकल्प करती. हरी पायी त्याची न लगे वृत्ती, स्वपर अथवा परस्परे. विषयेची पुरुषार्थ मानिती, ते विष्णूच्या पदान जाती. आंधळे लागले आंधळ्या पाठी, झाली गती तेने परी. प्रवृत्ती पर जी वेदवचने, ती ईश्वराची दावन जाणे. बैल बांधले तेने गुणे, भ्रमण करती संसारी. संत महत निष्कांचन, त्यांच्या पदर जा शिकावी न कदपि न लागे. हरिपदी मन संत कृपा आवश्यक, जे न करती त्यांचा स्वीकार. त्यांच्या लागी संसार घोर, जन्मवृत्तीचा फिरता फेर. दुःखी होय जीव सदा, म्हणून संता शरण जावे. निज निष्ठेने नाम गावे, हृदयी हरीशी घ्यावे. सुख मिळवावे अविनाशी. गाढवा पुढे वाचली गीता, तैसे झाले दैत्यनाथा. बोल न मानवती त्याचे चित्ता, छळू लागला पुत्राशी. नाना शस्त्रे त्यासी मारती, दारुण विष त्यासी पाजिती. दिग्गजांचे पायी देती, दंश करविती सर्पाचा. त्यासी करविती कडे लोट, बांधोनी टाकीती अग्नीत. अभिचारादी प्रयोग करीत, नाना उपाय अवलंबिले. नाना प्रकारे केले छळन, परी न ये त्यासी मरण. अखंडमुखी नारायण, बांधू न शके काळ तया. पाहे सकळे विष्णुमय, त्यासी कैसे उपाय अपाय. चित्ती धरले हरीचे पाय, करता अपाय मरेची. ना दैत्यकुळ साचो कारे, परी इंद्र ही न सरी लाहे उपरे. ऐसे बोलले श्री ज्ञानेश्वरे, गौरविला प्रल्हादू. त्या प्रल्हादाची भक्ती सीमा, कवन वर्णू शकेल महिमा. धन्य धन्य त्याच्या प्रेमा, श्री शुक गाती निजमुखे. म्हणून भगवत भक्ती करती, त्यांचा दुर्जन सदाची छळती. बाप ज्ञानेश्वराची ख्याती, वेद वद्वित रेड्या मुखे. त्यांचे वाढावे महिमान, म्हणून करवी देवची छळन. आणि त्यांचे संरक्षण स्वयमापन करावे. रेडा बोले वेदवचन, भिंती चालविले अचेतन. ऐशा ज्ञानेशाचे चरण, चित्ती राहो निरंतर. सप्तम स्कंदीचे अध्याय 5 सांगितले करोनी संक्षिप्त. चरणदास श्रोत्यांशी विनवित, गोड करुनी घ्यावे जी. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते सप्तम स्कंदे कथासारे प्रल्हादाख्यान नामं प्रथमोऽध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु.